हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचं पॉडकास्ट पण वन ऑफ द मोस्ट अवेटेड पॉडकास्ट आहे. कारण जी गोष्ट होण्याची मी वाट बघत होती, म्हणजे पॉडकास्ट करण्यासाठी मला असं होतं की एकदा ते काय ते फिनिश होऊन जाऊ दे आणि मग मी एकसाथच सगळ्याचं उट्टं काढेन. तर तसं म्हणून मी वाट बघत होती आणि आता सगळं झालेलं आहे. सो आज मी ते पॉडकास्ट घेऊन आलेली आहे. आता तुम्हाला थोडीशी हिंट लागलीच असेल, पण मी इंट्रोडक्शन ह्यासाठी देते की आजच्या पॉडकास्टमध्ये किती मला कवर करता येईल, किती मोठं होईल, किती छोटं होईल आणि किती गोष्टी मी मांडू शकेन, की काय काय मिस होईल ह्याचं मला काहीच माहिती नाही आहे. कारण का इतक्या गोष्टी आहेत कवर करायला की असं वाटतं की काय सांगू आणि काय नको, किती बोलू आणि किती नको, काय सांगितलं जाईल इन द सेन्स काय लक्षात राहील आणि काय गोष्टी सुटतील, कशाचाच अंदाज येत नाही आहे. बट एनिवेज मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन आणि आय होप तुम्ही आजचं पॉडकास्ट एन्जॉय कराल. तर आजचं पॉडकास्ट आहे टुगेदर पॉडकास्ट आहे, म्हणजे 2 कॅरेक्टर्सचं मिक्स पॉडकास्ट आहे. 2 नाही, रादर 4 कॅरेक्टर्सचं, ज्याची थोडीशी हिंट मी काल रात्रीच्या शॉर्टमध्ये दिली होती. 4 भामट्या भुरट्यांनी घातला कोल्हापुरात धुडकूस. बस समजले ना मंडळी? माझी मंडळी आहेच तेवढी हुशार. तर चला, आता जास्त वेळ न दवडता आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. Hey you all beautiful people, this is the new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. Good morning. आणि आजची पहाट झालेली आहे आणि आता आम्ही लवकर तयार होऊन निघालो आहोत. आम्हाला लवकरात लवकर तिथे पोचायचं आहे, कारण खूप लांबचा प्रवास असणार आहे. पुढे काय काय होणार आहे ते तुम्ही पाहणारच आहात. पण आज खूप मजा येणार आहे आणि आता आम्ही सेलिब्रेट करायला चाललो आहोत माझ्या सालीचा बर्थडे, आणि ज्याचा खर्च सगळा माझ्यावरच पडणार आहे आणि त्याच्यात माझीच बदनामी होणार आहे. म्हणजे माझ्याकडनं खर्च तर हे लोक करून घेतात, पण नंतर मग मलाच अशा लाईटमध्ये दाखवतात, मलाच एकदम असं म्हणजे कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवत नाही आणि माझीच बायको मला दादा 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 म्हणून बोलते. तर ही सगळी मजा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि माझी बायको जी मला दादा बोलते ती किचनमध्ये काय खुडबुड करते आहे ते आपण बघूया. ती आज पण काहीतरी घेऊन जायला तयार करते आहे, तर बघूया. चला मग आतमध्ये. हे ब्युटिफुल दादा, तुम्ही आलात? तर मी आता इथे काहीतरी खायला घेऊन जायला करत आहे आणि आता आम्ही इथून निघणार आहोत थोड्याच वेळात. आणि आता सगळं काही तयार झालेलं आहे आणि मायसाची पण तयारी झालेली आहे. तिचे केसाचं मला काही विचारू नका, मला काही माहिती नाही तिचे केसाचं. ते तुम्हाला फनी सांगेल, फनीच्या म्हणण्याप्रमाणे, कारण तो लहान मुलांचा आहे, डॉक्टर खेळातला. तर त्याच्यामुळे त्याला माहिती आहे. तर तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे तिला बेबी हेअर्स आलेले आहेत. तर ते बेबी हेअर्स असतील, पण जरी ते वाटत नसले तरी पण डॉक्टरांनी सांगितलंय की ते बेबी हेअर्स आहेत, तर ते बेबी हेअर्सच आहेत. आणि बेबी हेअर्स हे काही बेबींचे खूप जरा जास्त जाड आणि मोठे असतात, कारण त्यांची हेअर ग्रोथ खूप चांगली असते आणि ते खूप चांगल्या क्वालिटीचे हेअर असतात. तसेच हिचे आहेत, कारण हिला मी खूप छान तिचं काळजी घेते, तिला खायला प्यायला व्यवस्थित देते. बटाटे देऊन बटाट्यासारखे केस झाले आहेत, थोडेसे असे म्हणजे स्टार्च असल्यासारखं असं जरा थिक केस झालेले आहेत, तर त्याच्यामुळे ते तसे दिसतात. सो पण ते बेबी हेअरच आहेत. सो प्लीज ह्याच्यावरती मला कमेंट करू नका की हे काय आहे, तिने काय केलं आहे. ती खूप शिस्तीची मुलगी आहे. ती लहान आहे, पण ती स्वतः खूप शिस्तीत वागण्याचा प्रयत्न करते. पण खरं मीच तिला एक्स्ट्राची शिस्त लावली आहे. जसं की कोणाचा बड्डे वगैरे असेल तर आधीच बोर्ड घालून केक खाऊन घ्यायचा. बाकीचे मुलं आपल्या म्हणजे जे 2 जण होते, तुम्ही बघितलंच असेल होळीच्या दिवशी जेव्हा ते एकमेकांना केक भरवत होते, पण ही आपलं शेअर घेऊन बाजूला झाली होती. कारण असंच मी तिला इतकं खायला दिलं आहे की तिच्यामध्ये खाण्याची आवड निर्माण झाली आहे आणि त्यामुळे ती असं करते. कारण ती खूपच फूडी आहे, त्यामुळे तसं आहे. पण तिचं असं काहीही हे नाही आहे
ती खूपच हुशार आहे आणि ती खूपच शिस्तीची आहे, कारण आफ्टर ऑल तिला मी शिस्त लावली आहे. मी तिची आई आहे. जसं आपण असतो तसेच आपले मुलं होतात. बस बस बस, आता आपल्याला खूप लेट होतोय बचना, आता आपल्याला जायला पाहिजे. नंतर तू भाषण दे. आता काही जास्त एक्स्ट्राचं बोलायची गरज नाही आहे. मी बोललोय ना की ते बेबी हेअर्स आहेत तर ते बेबी हेअर्सच आहेत. सो आता त्याच्यावरती आपण नको जाऊया जास्त डिटेलमध्ये आणि आपण निघूया का आता? हो येस, आता जसं फनी म्हणाला तसंच ते बेबी हेअर्स आहेत आणि आता आम्ही निघत आहोत. ही ट्रिप आम्ही बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होतो. ॲक्च्युली ही ट्रिप जी होती ती आम्ही काश्मीरला जाणार होतो. जसं की मी तुम्हाला म्हणाली, पहिले आम्ही ती काही कारणामुळे पोस्टपोन केली. तर खरं कारण हेच होतं जे मी तुम्हाला आता सांगते, की खरं कारण हे होतं की आम्हाला बुकिंगच नाही मिळालं. कोणी आमच्याबरोबर यायला तयारच नव्हतं आणि आम्हाला दुसऱ्यांच्या जीवावरती ही ट्रिप करायची होती, जी काश्मीरची होती. ती आम्हाला दुसऱ्यांच्या ह्याच्यातनं आम्हाला म्हणजे आम्ही जवळजवळ एक 50-50 हजाराचं ऑलमोस्ट लाईक 60,000चं पर पर्सन बजेट ठेवलं होतं आणि त्यातनं आम्ही त्यांचा खर्च फक्त जवळजवळ एक 40,000चा 45,000चाच करणार होतो आणि बाकीचे आम्ही आमच्यासाठी 20-20 हजार असं प्रत्येक पर पर्सन काढून आम्ही आमची शॉपिंग, आम्ही आमचं जे काही खाणं पिणं तिथलं तिकडचं फिरणं असं आम्ही आमचं स्वतःचं बजेट काढणार होतो. पण ते काही सक्सेसफुल झालं नाही. त्यामुळे आम्हाला आता ही ट्रिप प्लॅन करावी लागली आणि ही आता सर्वस्वी आमचीच ट्रिप असल्यामुळे आम्हालाच आमच्याच खर्चावर करावं लागत असल्यामुळे आता आम्हाला तेवढं शक्य नाही. म्हणून मग आमचं सगळंच बजेट घसरलं आणि एनिवेज फनीने सुट्टी घेतली होती काश्मीरच्या नावाखाली. जो तो पहिल्यापासूनच म्हणत होता की मला आता सगळं मॅनेज करायचं आहे आणि त्याच्यामुळे मला सुट्ट्या हव्या आहेत, त्याच्यामुळे मी बॅक टू बॅक ड्युटीज करत आहे वगैरे. तर ते सगळं त्याचसाठी होतं, पण ते फिसकटल्यामुळे आता त्याच सुट्टीचा आम्ही वापर इथे करणार आहोत आणि आता आम्ही ही बजेट ट्रिप प्लॅन केली आहे. कारण ही आता आम्हाला अचानकच भयानकच हा खर्च अंगावर आलेला आहे. सो दॅट वॉज द प्लॅन इनिशियली की काश्मीरचं वगैरे जे काही आहे ते त्या लोकांकडनं डबल पैसे घेऊन त्यांच्यामधनं आपली ट्रिप पण त्याच्यामध्ये करून घ्यायची, जे हे एव्हरी टाईम हे लोक बुमबुमच्या ट्रिपला करतात. तोच प्लॅन यांचा काश्मीरचा पण होता, पण त्यांना तो पॉसिबल झाला नाही कारण लोकांनी फारसं बुकिंगच केलं नाही. नाहीतर तुम्ही बघा ना, अजिबात नावच काढत नाही आहेत ते त्या ट्रिपचं. त्या पेजवरनं पण ते मिटवलेलं आहे, काहीच नाही. आणि इतके मंद भक्त म्हणजे मी कोणाचेच बघितले नसतील, इतके नेक्स्ट लेवल मंद भक्त आहेत की खरंच हेच लोक वेगवेगळ्या आयडीने स्वतःला कमेंट करून घेतात का? आणि नाही, जर हे खरेच लोक आहेत जे कोणी आहेत 5-10 जण आणि जे यांना कमेंट्स करतात, तर खरंच ते डोकं बाजूला ठेवून कमेंट करतात किंवा डोकं बाजूला ठेवून यांचे व्हिडिओज बघतात का? कारण इतकी साधीशी गोष्ट कसं काय कोणीही विसरू शकतं आणि कसं काय लोकांना असं उल्लू बनवून निसटू शकतं? म्हणजे त्यांनाही माहिती आहे ह्यांच्या दादाताईंना की लोकांना कसं सटकवता येतं आणि लोकांच्या काय लक्षात राहतं आणि किती लेवल आहे त्यांची आणि किती मूर्ख आहेत ते, हे ह्यांना पण चांगलंच कळून चुकलं आहे. म्हणून एखाद्या गोष्टीचं बोलतात झालं तर झालं, कोणी लुबाडलं गेलं तर वेल अँड गुड, नाही झालं तर सुमडीत चटकायचं. आणि इतकं म्हणजे इतकं समोरासमोर इतकं अपफ्रंटली तोत्या बनवताना मी कोणालाच बघितलं नाही. हे तर एकदम सरेआम तोत्या बनवतात लोकांना आणि तरीही लोक येऊन ह्यांना अशा कॉमेंट्स करतात, ह्यांना सपोर्ट करण्याच्या गोष्टी करतात. खरंच रे बाबा, म्हणजे तुमचं काय डोकं असेल, काय लेवल असेल तुमची, ती विचार पण नाही करवत मला खरं तर. सो आता ती ट्रिप तर कॅन्सल झाली, पण आता सुट्ट्या वगैरे होत्या, आता मग काय करणार, म्हणून मग आता ही ट्रिप करण्यात आली. पण आता ह्याचं तर ह्या सगळ्या ट्रिपचं जे बजेट होतं, जे काही खर्च होता, ते तर दुसऱ्यांच्या जीवावर करणार होते ना. मग आता ते अचानक स्वतःच्या अंगावर पडलं. आता अचानक भयानक आलेला खर्च कसा काय आता पेलवायचा? नाही म्हटलं तरी थोडाफार तर खर्च होतोच. तर जेवढं आपल्याकडनं शक्य होतं, जेवढं पॉसिबल आहे तेवढंच ह्यांनी केलं, वरवरचं बुकिंग वगैरे. आणि ऑफकोर्स म्हणजे घरी आणून बनवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून काही त्याला पैसे लागत नाही अशातला भाग नाही आहे. पण कंपॅरेटिव्हली कमी लागतात आणि ह्या लोकांच्या लेखी तर आपल्या ह्युमन लेबरला काहीच व्हॅल्यू नाही आहे ह्या DBSवाल्यांच्या नजरेमध्ये. त्यांना असं वाटतं की हां, आपल्याला काम वगैरे लागलं किंवा कोणालाही काहीही काम लागलं तर त्याची काही व्हॅल्यू नाही आहे. ते म्हणजे कमी पैशात होत आहे ना,
बस बाहेर खाल्लं तर जास्त पैसे लागतात, पण ते हा विचार नाही करत की ते आपल्याला आयतं मिळतं, आपल्याला काही म्हणजे काहीच करावं लागत नाही. तर तेच आहे की ह्युमन लेबरचं त्यांना काहीही त्याची एक कॉस्ट असते, त्याची एक ॲडिशनल आपल्याला लागू होतं एक चार्ज, ते ह्यांच्या कुठेहीच लक्षात येत नाही. आणि ह्यांना असं वाटतं की हां आपण खूप बजेट ट्रिप आणि खूप छान प्लॅन केलं आणि आपण काय नाही, काहीही छान वगैरे काहीही प्लॅन केलेलं नाही आहे. एकदम फालतू आणि एकदम बकवास, ह्याच्या इतका बकवास ट्रिप आणि इतका बकवास बड्डे मी कधीच कोणाचा बघितला नसेल. काय होतं काय ह्याच्यामध्ये, लिटरली 2 बहिणी ज्यांना असं वाटतं की बापरे आपण असे काहीतरी कपडे घातले म्हणजे असं काय, लिटरली म्हणजे ते दादर स्टेशनच्या बाहेर असतात ना असे ठेल्यावरचे कपडे, 200 रुपये में, तसे कपडे घालून ह्या फिरतायत. आणि जो सकाळपासनं घातलेला ड्रेस तो रात्रीपर्यंत तोच घालायचं, त्याच्यातच सगळं खायचं प्यायचं झोपायचं फिरायचं सगळं त्याच्यामधून ते मागूनच लेबलच दिसते. आणि कसं आपण आपलं पोस्चर आपल्याला ते सूट होतं आहे की नाही आहे, एकदा धुवून काढल्यानंतर त्या ड्रेसचा चोथा होणार आहे असा तो ड्रेस, म्हणजे त्याचं बघूनच कळत होतं की कसं कापड आहे आणि काय त्याची क्वालिटी आहे. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणजे ठीक आहे तुम्ही पैसे वाचवायला यूज अँड थ्रो वगैरे काहीतरी यूज करता, पण ते तरी पण यार काहीतरी ते स्क्रीनवर पण इतकं घाण दिसते, तर रिअलमध्ये किती बेकार दिसत असेल, किती घाण वाटत असेल ते असे कपडे घालून. आणि म्हणजे इतकी चिपडी ट्रिप, इतकं पण बजेट नाही आहे. ह्याच्यावरून कळतं आहे की तुम्ही किती लोकांच्या जीवावरती उड्या मारता. जर स्वतःला करायला लागलं ना तर ही अशी फालतू ट्रिप स्पॉन्सर होते तुमच्याकडनं, किंवा फालतू ट्रिप तुम्ही करू शकता. फक्त जेव्हा दुसऱ्यांना लुबाडून करायचं असतं ना तेव्हाच ह्यांचे मोठे मोठे डेंगे असतात, मोठ्या मोठ्या हुशाऱ्या असतात, आमचं ह्याव आणि आमचं त्याव. कारण तेव्हा लोकांना लुबाडून आलेला पैसा असतो, स्वतःच्या खिशातनं घालायचं ना तर हे असं निघतं ह्यांच्यातनं. एक बहीण दंडाधिकारी आणि काय ढुंगाधिकारी तिच्या मागूनच कॅमेरा मारत असतो. म्हणजे त्या नवऱ्याला, त्या फनीला, डॉक्टरला काय वाटतं, असं काय वाटतं आमचे म्हणजे आमचे ढुंगू एकदम काहीतरी एकदमच अट्रॅक्टिव्ह आहे, सतत त्या ढुंगूवर फोकस, हल्ले डुल्ले बचना के उल्ले, जो ना दिखाना हो वही दिखाता है, फनी उल्लू का पट्टा है, उलुले कुलुले. फुल रिवेंज म्हणजे ह्या लोकांना असं वाटतं की मला टॉन्ट मारून किंवा जे लोक काही बोलत आहेत आपल्या मंडळींना असं काहीतरी बोलून की मुद्दामून त्यांना इन्स्टिगेट करून हे लोक खूप मोठं असं आमचं तोंड बंद करणार आहे, की ह्यांना असं वाटतं की आपण असं एकमेकांना चिडवलं किंवा आपण किती कूल आहोत आणि आपलं रिलेशन किती प्युअर आहे आणि आम्ही किती असं फ्रेंडली आहे, आणि मुद्दामून असं आम्हाला चिडवायला जास्त चिपकाचिपकी केली आणि जास्त असं हे केलं तर आम्ही गप्प बसणार. आम्हाला असं वाटणार की अरे यार आपण उगाच हे लोक तर जास्तच करायला लागले तर आपण असं नाही केलं पाहिजे. तर ही तुम्हारी गलतफहमी आहे, तुम्ही चुकीचा विचार करताय. करा ना, तुम्ही जितकं कराल तितकं आम्ही बोलत जाणार, तुम्ही जितकं आम्हाला फुटेज द्याल तितकं आम्हाला बरं आहे. करा अजून चिकटा, अजून मागे पुढे व्हा, सीट चेंज करा, ह्याच्या बायकोच्या बाजूला तिचा नवरा, तिच्या बायकोच्या बाजूला ह्याचा नवरा, बसायचं तर बसा, झोपायचं तर झोपा, आम्हाला काय, आम्ही बोलणार. त्याच्यामुळे जे तुम्ही दाखवताय ना त्याचा अक्सर तुमच्या फॅमिली, तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या सर्कलमध्ये, समाजामध्ये काय होईल ते तुमचा तुम्ही विचार करा. आम्हाला काही फरक पडत नाही आहे. तुम्ही चिडवून दाखवलं ना, आम्हाला जास्त करून दाखवलं ना, आम्ही जास्त बोलणार, कारण आम्ही जे दिसतं त्याच्यावर बोलतो. तर आम्हाला जे दिसणार तेच आम्ही बोलणार, जे दिसणार जे वाटणार त्याच्यावर आम्ही बोलणार. आम्ही हा नाही विचार करणार की नाही असं नाही बोलायला पाहिजे. तुम्ही कसं वागायचं ते तुम्ही विचार करा, ते विचार करण्याचा आमचं काम नाही आहे. आम्ही जे दिसणार त्याच्यावर बोलणार. बसा, तुम्हाला जिथे बसायचं होता एकमेकांच्या मांडीवर बसा, त्याच्यावर आम्ही रिॲक्शन देणार. फनीची तर मधल्यामध्ये गोची झाली आहे. म्हणजे फनीला असं वाटतं की चल बाबा हे दोघं असं काहीतरी दाखवतात, माझी बायको आणि मेवण्यांचे पाहुणे हे असं काहीतरी फालतूगिरी करतात, तर आपण पण थोडंसं असं म्हणजे ठीक आहे ना, आपण पण आपल्या साली आधी घरवालीवर थोडं असं चान्स मारून बघूया, थोडं हे देते का म्हणून मागे बसून कंटिन्युअस ती जिथे असेल तिथे तिच्यावर फोकस मारण्याचं काम करत होता. पण ती काही घास घालत नाही फनी.
फनी म्हणजे ना खरंच असं म्हणजे भावलं झालं ना त्याचं, इकडून तिकडे मधला कावळा, ना बायको घास घालते ना मेवणी घास घालते ना कोणच याला, म्हणजे असा असा इकडून तिकडे लटकवतात ह्याला अक्षरशः. आणि काय त्याचा अवतार आणि काय म्हणजे खायचं खायचं खायचं, हे लोक किती खातात. ती बचना तर मला तर वाटतं की बाबा ती जी कोण तुझी डायटिशियन असेल ती आता तुला कॉन्टॅक्ट करून बोलेल, भाई माझं नाव नको घेऊ, मैं तेरी डाइटिशियन नहीं हूँ, मैं तेरी योगा इंस्ट्रक्टर वगैरह कोई भी नहीं हूँ, मैं तुझे नहीं जानती, तू कौन आहे भाई. कारण असं म्हणजे इज्जतचा फालुदा करतील नाही लोक. खा 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 खातात. नाश्ता केला की नाश्त्यापासूनच एकदम नॉनव्हेजची एकदम जोरदार सुरुवात, ते करायचं. मग त्याच्यानंतर थोडा वेळ गेला, आधीच नाश्ता उशिरा उठायचं, म्हणजे 11-1 वाजता नाश्ता करायचा, परत 2 वाजता काहीतरी एकदम खतरनाक जेवायचं, नुसतं ते कांद्याचं कालवण. आणि मग नंतर त्याच्यानंतर परत संध्याकाळी हाय टी करत कुठेतरी जाऊन बसायचं कॅफेमध्ये, जिथे म्हणजे फूड कसं आहे काय आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणजे गोव्यामध्ये इतके 101 एकसे बडकर एक जॉईंट्स आहेत, म्हणजे जे खरं फूड लवर्स असतील ना ते त्यांना माहिती असेल. एका छोट्या छोट्या जागी म्हणजे सिंपल जागी पण इतकं छान जेवण मिळतं. पण ह्यांच्यासाठी जेवणाचं वगैरे काही किंवा टेस्ट मॅटर नाही करत आहे ह्यांच्यासाठी काय मॅटर करतं आहे की बाबा कसं फोटोजेनिक असलं पाहिजे आणि तिथे काय फोटो काढायला असं छान असं काहीतरी बॅकग्राऊंड वगैरे असलं पाहिजे, मग तिथलं फूड कसंही असू दे ते आम्ही मॅनेज करू, हे असं आहे ह्यांचं. पण मुळात काय आहे ना, फोटो काढण्यासाठी स्वतः छान असावं लागतं तर फोटो छान येतात. बॅकग्राऊंड बॅकड्रॉप किती छान असला पण माणसंही अशी असल्यावरती ओबड धोबड आडवी ताडवी, तर कसं काय फोटो छान येणार. ती हाय टी वगैरे करून झाल्यावरती मग परत रात्री जेवायला बसायचं. मग ते पण जेवायचा आडवा हात मारायचा. आणि मग त्याच्यानंतर परत काही ना काहीतरी स्वीट नाही तर मग केक आईस्क्रीम ह्या सगळ्या गोष्टी खायच्या. म्हणजे मलाच असं पोटात जड जड वाटायला लागलेलं आहे ना बघून. म्हणजे कसं झोप येत असेल यांना, कसं म्हणजे इतकं पोट घट्ट होतं आपलं, इतकं बॅक टू बॅक. खाण्याचा शौकीन असणं एक वेगळी गोष्ट आहे, पण आपल्या पोटाला म्हणजे ॲपेटाईट किती असेल या माणसांचं. खात राहायचं नुसतं आण दे. ते पोट पण मनात म्हणत असेल की बापरे, म्हणजे पोटाला पण मन असतं तर ते म्हणालं असतं की ये मी किसका पेट बनाऊं, ये कौन है, भगवान मुझे इसका पेट क्यों बनाया है, असं त्याला वाटत असेल. म्हणजे काय त्या पोटाची अवस्था, जरा दया करा त्याच्यावर. हे घरात डॉक्टर असून ही अशी अवस्था. डॉक्टरचं स्वतःचं बघितलं का काय हालत झाली आहे, काय ती स्किन, काय तो अवतार, सगळं शरीरातलं मेलॅनिन वाढलं आहे ह्यांच्या सगळ्यांच्या. कारण चरबी वाढली की मेलॅनिन वाढतं आणि मेलॅनिन वाढलं की सगळं ते जे बघितलं आपण ते विजिबल होतं यावेळेला. आणि त्याच्यावरनं कळलं यांचे फूड हॅबिट्स आणि काय आहेत, काय खायला घालतात, काय खातात. हॉरिबल लिटरली त्या चणक माशाने जीव दिला असेल, जीव. भाई इनको पहिले यहाँ से अक्कल दो. म्हणजे काय माझं नशीब, म्हणजे कुठला मी बदनशीब मासा गळ्याला लागलो होतो जो ह्याच्यात गेलो. म्हणजे लिटरली त्याचा काय प्रकार केला तो. कांद्या टोमॅटोमधला चणक. आणि काही म्हणजे आपल्याला जमत नाही ते झालं बाजूलाच राहिलं, आणि मसाल्यांवर इकडचे मसाले असे छान वेगळेच लागतात म्हणून ते असं झालंय तसं झालंय. अरे भाई तुला काय, तुझं बघितले आम्ही कुरकुरे डोसे करपलेले, आणि काय प्रकार करतेस ते. कांदा आणि लसूणचं काहीतरी टाकलं होतं एकदा, आणि त्याच्यामध्ये वरून पीठ लावलं तांदळाचं घट्टपणा यायला, नंतर ते अजून घट्ट नाही होत आहे म्हणून टोमॅटोची प्युरी करून टाकली. म्हणजे इतकं हॉरिबल जेवण करणारी बाई, तुझं माहिती आहे तुझी लेवल फुगे. आणि काय तर म्हणे मसाले इकडचे वेगळे. तुला मसाले काय, तुला काय आणून दिला ना तो खाजरुडीचा स्पेशल मसाला, तरी पण तुझं जेवण टेस्टी नाही होणार. हॉरिबल बाई. आणि कोण तो चणक पण, त्याने पण उसको भी अपनी अम्मी याद आई होगी. बोलला असेल की भाई मुझे माँ कहा हो, माँ मुझे बचा लो, माँ यहाँ से उठा लो माँ मुझे. काय केलं त्याला कांदा टोमॅटोमधला. आणि बहिणीचं तर भलतंच, म्हणजे स्वतः आपण दुसऱ्या त्या आपल्या जिज्जाजीच्या गळ्यात पडते, त्याला लाईन देते ते चालतं, पण नवऱ्याने थोडी काय तारीफ केली तर लगेच नवरा काय म्हणणे की हे सगळं हिने कट केलं आहे वाटतं माझ्या बायकोने. तर म्हणते नाही, फुगीने कट केलं आहे. ते आमच्या दोघींचं कट करणं तर सारखंच आहे ना.
अरे कटिंग चॉपिंग, अरे बहीण असण्याचा आणि कटिंग चॉपिंग सारखं असण्याचा काय. आणि जिजाजीला तर आणि भलत्याच उकळ्या फुटत होत्या, काय तर सालीच्या हातानं खायचं होतं त्यांना. म्हणजे असली असली बात तो निकल आती है ना, कितना भी लाख छुपाने की कोशिश करो, असलियत तो मुंह से निकलती ही है. त्याचं असं ह्या ट्रिपमध्ये तर फनीचं असं झालेलं की भाई अगर तुम कर सकते हो तो मैं भी कर सकता हूँ, म्हणून तो फुल ऑन ट्राय करत होता. पण बिचारा तुमसे ना हो पाहिल बा. फनी, तू काय करायचंच असेल ना, स्वतःच्या बायकोला थोडं कंट्रोल कर. तुझ्याकडनं या सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत. शकल देखी आपली. कसं असतं ना, माणसाचं बाहेरी सौंदर्य जे असतं ते मॅटर नाही करत ऑब्व्हियसली, पण एक माणसाचा स्वाभिमान असतो, तोच जर ढासळून पडला ना, त्याच्यासोबत सगळं ढासळून पडतं. मग कोणी विचारत नाही. मग ते थालिका बैंगनसारखी अवस्था होते जी फनीची झाली आहे. म्हणजे ठीक आहे, तो त्याच्यातही तो स्वतःचा एक ऑरा मेंटेन करू शकतो, पण तो ऑरा त्याच्याकडे तो राहिलेलाच नाही आहे. त्याचा काहीतरी भलताच ऑरीसारखा प्रकार झालेला आहे. तो ऑरी तरी बाबा एकदम एकदम सॉलिड जे काही आहे त्याच्या बेसिसवरती तो सॉलिड छापतो. सॉलिड एक त्याने आपला एक बेस क्रिएट केला आहे, फुल ऑन सॉर्टेड आहे. तू तुझं बघ भाई, तू काय तुझी अवस्था झाली आहे. म्हणजे काय लाज शरम. ते कसलं म्हणजे ते चैतन्य झालं आहे, चैतन्यमय झालं आहे ते. हां, तिथे तर जाणंच नाही, येणंच नाही, काय नाही, नोकरीचं तर काय पत्ताच नाही. किती सुट्ट्या घेतो आजीच्या नावाखाली, सुट्ट्या हे करून. म्हणजे आजीच्या नावाखाली आजीसाठी लागणाऱ्या आजीसाठी तर राहायला बाजूलाच, इथे आला ट्रिपला. आणि ह्याला काही फरक पडत नाही की एक्स्ट्रा थोडे दिवस एक्सटेंड वगैरे झाले तर. अरे बाबा, तू सुट्ट्या टाकून आल्या, काहीतरी लिमिट असतं की नाही सुट्ट्यांना. असं कसं आहे अनप्लॅन ट्रिप किती दिवस चालू दे अशी प्लॅन होऊ शकते डॉक्टर बरोबर. डॉक्टरला काय रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे काय आहे की नाही आहे, तिथेच गणलं आहेस तू. तेच तुझं काही राहिलं नाही आहे. तुझं जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनचा पार चुराडा केलास तू, तर आता काय तुला इज्जत राहणार आहे. त्या प्रोफेशनच्या व्यक्तीला लोक कसं मानाने बघतात, सन्मानाने बघतात. त्याच्यासाठी लुक वगैरे कोणाला मॅटर करत नाही. डॉक्टर कसेही असले तरी ते डॉक्टर आपल्याला एक तेजस्वी रूप असतं आपल्यासमोर डॉक्टर म्हटलं की. पण ह्याचं काय झालं आहे, आणि ही हालत ह्याने स्वतःच करून घेतली आहे. म्हणजे असावं प्रेम बीम असं, बट वेअर टू ड्रॉ द लाईन हे कळलं पाहिजे की आपण कुठे थांबलं पाहिजे. अति कोण आपल्याला फायदा तर नाही करून घेते ना, आपलं त्याच्यामध्ये काही नुकसान होत नाही ना, चला दुसऱ्याचा फायदा होऊ दे ना. आता काय कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये जसं की आम्ही नेहमीच म्हणतो की एकमेकांना सपोर्ट करा, एकमेकांसोबत राहा. आणि असं सर्वच जणं म्हणतात की आपण जर इथे आलो आहे तर मग आपण मज्जा करायला आलो आहे, आणि इथे काय आम्हाला किचनमध्येच ढकलतात, पण इथे आमचे नवरे पण आमचं सगळं काही काम करत आहेत, ते पण आम्हाला हेल्प. तर आम्ही नेहमीच म्हणतो की इट्स अ टीम वर्क. तर हे सगळं जे बच्चन आहे ना, ते तुला पण माहिती आहे आणि आम्हाला पण माहिती आहे. हे ऐकायलाच बरे वाटतात. ह्याचं पण एका पॉईंटपर्यंत ह्या गोष्टी करायच्या असतात, पण स्वतःचा एक सेल्फ रिस्पेक्ट जपायचा असतो. जिथे समोरचा आपला सेल्फ रिस्पेक्ट मारायला लागतो ना, तिथे त्या माणसाची मुस्कटदाबी होते आणि तो चेचला जातो. हे तुला कळत नाही आहे का? नुसतं आयुष्य वेस्ट करतोयस आपलं फालतूमध्ये. इतकं चांगलं लाभलं आहे, इतके सगळ्या अपॉर्च्युनिटीज तुला मिळाल्या आहेत. कर ना, त्याचं सोनं केलं असतं एखाद्या माणसाने. तुला काय करून ठेवलं आहे? कॅमेरामन पण तो ढुंगूवर कॅमेरा मारणारा कॅमेरामन. दुसरीकडे काय पॅशन आहे. हे पॅशन आहे, ढुंगूवर कॅमेरा मारायचं पॅशन. काय ते डिजिटल लॉकचं कौतुक. अरे मूर्ख माणसांनो, डिजिटल लॉक काय ती ऑटो की ज्याच्याने जस्ट आपण टच की असते ते आपण सॉकेटमध्ये टाकतो, ती झमुऱ्याकडे पण आहे, माहिती आहे ना तुम्हाला ते. आणि हे डिजिटल लॉकचं म्हणजे हे तर कुठले मागासलेले ते डिजिटल लॉक. काय कामाचं कोड अँड ऑल. ते फाटकन मारलं एक तर ते एक गाव दोन तुकडे. काय ते करणारा कसाही करतो. डिजिटल लॉक आहे. गावठी बच्चना ये बाहेर ते 200 रुपयाच्या ना वर्ल्डमधनं बाहेर ये. हां, आणि जरा बाहेरचं जग बघ. नुसतं उठली की चालली आपली अटल सेतू पकडून. घरी जा आणि गॅजेटमध्ये काय अपग्रेड आलं आहे का बघ. आणि त्या पोरीकडे जरा लक्ष दे. काय नुसतं अख्ख्या ट्रिपमध्ये त्या पोरीकडे हिचं लक्षच नाही. नुसती वैतागलेली आहे, हिला चटक लागली नुसतं बाहेर एकटं फिरायची. बघितलं ना दोघांची थोबाडं कशी झालेली. या मुलांना आमच्या बरोबर पाठवलं. आता जाणार आहे ना तेव्हा कर मजा.
येडा बनवायचा तर आता ह्याला आता ट्रिपमध्ये इकडे याची सुट्टी संपवून टाकली म्हणजे नेक्स्ट आता नको ह्याला यायला, काय येणार आहे परत हा फुकट्या डॉक्टर. त्या फुगीला ना कुठेच काही तिला इम्प्रेस करण्याचे किंवा तिला असं काहीतरी बेस्ट करण्याचं की तिला छान वाटेल असं करण्याचे एफर्ट तुम्ही घेऊच नका. कारण ती बाई अशी एक पैदा झालेली आहे ना की जी कधीच अतृप्त आत्मा आहे ती. तिला कितीही काहीही दिलं ना तरी तिचं समाधान नाही. असमाधानी व्यक्ती, नुसतं हे पाहिजे ते पाहिजे आणि किती काही बोलू देतो ढबी, किती काही टॉन्ट मारू दे, काही असू दे. तिने एकदम पकडलाय, फुल माइंड सेट केलंय, तू चुप, मेरे को जो लेना है मैं लेके रहूंगी, नाही तो फुटले असे. हे मी फक्त तुझ्याशी ह्याच्यासाठीच लग्न केलं आहे की जे बोट ठेवेन ते सगळं मला पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. आता हे झालं आहे ना, आता एवढं सगळं करून पण घरी जाऊन रुसून फुगून बसेल कारण गिफ्ट अजून बाकीच असेल हिचं. आणि हा त्याच्यात फनी तिला इम्प्रेस करायला बघते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी पादला पू पू. लक्षात नाही तिचं तर दुसरीकडेच काहीतरी चाललंय, मेडिकल आणि हे ते. मी पण म्हणते चायला हिने काय विचारलं पण नाही, उगाच हे लोक मेडिकलमध्ये चाललंय. तिला काय पडली पण नाही, ती आपली गुंग होती आपला आईस्क्रीम चाटण्यात आणि दातात अडकलेलं काढण्यात, आणि आम्ही मेडिकलमध्ये चाललो आहे. मी विचार केला आज काहीतरी भलताच प्लॅन दिसतं वाटतं, रात्री एमर्जन्सीमध्ये कुठे मेडिकलमध्ये वगैरे चाललेत. आणि एकदम असं खुश होऊन उड्या मारून मारून सांगत होते की आता आमचा मेडिकलला जाण्याचा प्लॅन आहे, मेडिकलला जाण्याचा प्लॅन आहे. भाई म्हणजे आपण काय बोलतो, कसं वागतो, तुमचं वय काय, करता काय. अरे जी व्यक्ती इतकी अतृप्त आहे की समोर आपण स्वतः मॅगी खातोय तरी दुसऱ्याचं आल्यावरती त्याच्यामध्ये चोच मारते आणि परत म्हणते हे छान लागतंय, मस्त लागतंय, हे टेस्टी लागतंय. अरे काय आहे बाबा, हॉरिबल बायका आहेत ह्या. खायचं, नाश्ता बनवायचा, नाश्त्याला अंडी, मच्छी अंडी, किती ते खायचं. आणि आपल्याला माहिती आहे आपण देवाला चाललो आहे, म्हणजे चला भलेही तुमचा प्लॅन अचानक ठरला पण तुम्हाला तर माहिती आहे ना की आता आपला नेक्स्ट प्लॅन काय आहे, आपण आता दिवसभरात काय करणार आहे. हे त्या दिवशी सकाळी उठल्यावर तर तुम्हाला माहिती होतं कुठे जाणार आहे. हां, जेवणाबरोबर किती खोटं बोलायचं आणि वरून माज इतकं की काय नाही दाखवायचं, काय नाही. आणि काय की कोणीतरी एखाद्याने असं हे केलं ना की लोक लगेच इन्फ्लुएन्स होतात. का इन्फ्लुएन्स करण्याचा ठेका काय तुम्हीच घेऊन ठेवला आहे. हां, तुमच्याकडनं जर लोक इन्फ्लुएन्स होऊ शकतात तर इतरांकडनंही होऊ शकतात. तुम्ही करताय ना, तुम्ही करता ते चांगलं आणि दुसऱ्यांनी केलं तर इन्फ्लुएन्स, रॉंग इन्फ्लुएन्स. वा अरे वा, तोत्या बनवत राहा. म्हणजे दुसऱ्यांनी रियालिटी दाखवली की चांगलं झोमतं यांना. दाखवा ना, आहे हिंमत, का नाही दाखवलं मग त्या दिवसापासून. एकही नाही तर दाखवत होते ना सगळं, हे चणक खाल्ला आणि फणक खाल्ला आणि बांगडा खाल्ला आणि तंगडा खाल्ला. मग तिथे गेल्यापासून एकही लंच का डिनर का नाही दाखवला. कारण तिकडे बाटल्या होत्या, खाणं पिणं होतं, सगळं काही होतं. ते कुठून काय ना काहीतरी दिसतंच, ते दिसण्यात येतच. आहे तर दाखवायचं ना बिंदास, नुसतं बोलायचं कशाला असं आणि तसं. दाखवायचं होतं. तुम्ही आधी बोलायला शिका, नंतर स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणून घ्या. काय तर अर्धे तर शब्दच विसरतो तो ढबी. माहिती नाही कुठल्या ह्याच्यात असतो, झोनमध्ये असतो, मध्ये तर गायबच असायचा. आणि तो तेव्हा काय करायचा, कुठे असायचा ते तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्याचं तर आपल्याला 2-3दा त्यादिवशी चिमाईच्या इथे पण घेऊन बसलेला मी टाकलं होतं, बघितलं ना तुम्ही. व्यक्तींचा पुतळा असतो रे ढब्या, फक्त देवांच्या मूर्त्या असतात. शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणे, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. कुठल्या शाळेत गेला असता ना तिथे यो करत बसला नसता. शाळा कॉलेजात जिथे ज्या कामासाठी पाठवलं आहे तिथे जाऊन तीच कामं केली असती ना, कदाचित बेटर झालं असतं तुझं. एवढ्यावरच गाडी अडकली नसती. ही गोष्ट ही कोणाच्याच लक्षात आली नाही. कोणीच काही कमेंट हा डेफिनेटली होल्ड करतो. आणि जे लोकांनी चांगल्या चांगल्या कमेंट केल्या त्यांना स्वतःला लाज वाटते का. स्वतःला तुम्हाला तिथले कोल्हापूरकर किंवा सोकळ जे पण काही आहे तुम्हाला त्या देवस्थानाच्या आजूबाजूचे तिकडचे लोकल्स म्हणत, त्यांना तुम्हाला लाज वाटते. असा एक माणूस सरळ मांस मच्छी खाऊन देवळात येतोय आणि त्याला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. शी, लानत आहे तुमच्यावरती. कुठे फेडणार हे पाप. आणि तो एक माणूस काय म्हणत होता, स्टोरी बघून आलो म्हणजे ह्याने कुठेतरी मला वाटतं स्टोरी वगैरे टाकली होती की भेटायला या. कोण नाही आला, तो एकटा माणूस आला बाबा कुठून तरी धडपडत. म्हणजे बघा, नुसतं लोक पण बोलायचंच बोलतात फक्त, आम्ही भेटलो असतो हे ते. गेल्यावर सगळेच म्हणतात, तिथे असताना कोण पण येतं नाही भेटायला आणि बोलायला.
काय ते बीप साऊंड वगैरे लावलाय, ते बीप साऊंड लावण्यापेक्षा कशाला गेम खेळतो, त्यापेक्षा सांगायचंच ना, माहिती आहे ती फुगी कशी आहे आणि काय आहे. एखाद्या माणसाने ते टाकलंच नसतं, ती क्लिप टाकून आणि बीप साऊंड लावते. 5,000ची शॉपिंग केली ना, माहिती आहे, करू दे. त्याचं पण काय, त्याचा असंच असतो ना, हापापाचा माल गप्पापाच असतो. बरोबर भेटली आहे तुला. सगळं एक दिवशी मस्त राखरांगोळी करणार, त्याच्याशिवाय गप्प नाही बसायची ती. काय भाषा, चर्चा नको म्हणून मी एवढी मिठाई घेतली म्हणे. चर्चा नको, कसली चर्चा. अरे म्हणजे हा काय समजतो काय स्वतःला. कोणाला खाण्यात ते तुझं काय ते इंटरेस्ट पण होता ना, त्या दुकानदाराला इंटरेस्ट होता. त्याला मोठा सांगतो, मारे मी यूट्यूबर आहे. तो बोलतो अरे भाग, यूट्यूबवर आहे ते काय फुकट मिळणार नाही तुला, आला मोठा फुकट्या, चल निकल असे निकल ऑडियन. बचना तर लिटरली म्हणजे ती पण एक अशी विचित्र बाई आहे ना, अशी खादाडी, आणि स्वतःलाच काय म्हणजे त्या फनीने तिला हे करून ठेवलं आहे. तर ती तर मगाशी तो विषय अर्धवटच राहिला की त्या मुलीला अक्षरशः हाडतोड आणि तिच्याकडे लक्षच नाही आणि अगदी तसंच वागायचं. आता ते तिला ते सिरप टाकायचं होतं, शुगर सिरप, ते पण तिला थांब ना करून भास्कन स्वतःच ओतून घेतलं. म्हणजे मग शेवटी ती बापाकडे गेली, मग त्याने तिला दिलं ओतायला. पण हिचं काय बाबा, विचित्रच आपल्याच झोनमध्ये असते. आणि तो तर असेल ना समोर तर जास्तच फडफड करायला लागते. उडती कोलंबी. उडती कोलंबी प्रकार काय असतो? उडती आणली आहे, उडती कोलंबी आणली आहे, मोठी नाही आहे, अजून नाही आणलं, अजून काय नाही मिळालं, अजून काय ग फुगे खाते की काय ग, आम पाम फूस किसने मारी ढूस कुठची, दातातले काढ. कार्यक्रम झाले ना केसाचे, ते पण हे घरातल्याच बघून ते अनुकरण केलेलं आहे. हे घरातल्या बायका हे काय उद्योग करत असतात, हगारो फगारो आणि असं आणि स्टायलर आणि हे ते ह्यांचंच बघून त्या मुलीच्या मनावर परिणाम झाला आहे. ती उद्या तशीच होणार, म्हणजे चांगल्या मुलीची वाट लावणार असं आहे. ही बचना तर एक नंबर आहे, अजिबात लक्षण आहे. आणि ट्रिप संपत आली ना की नेहमी हिची नौटंकी चालू होते. ट्रिप संपतानाच एकदम घराची आठवण येते. आता शेवटी कितीही म्हटलं तरी आपलं जे घर असतं ते घरच असतं. आपल्याला आपल्या घरी जावंसंच वाटतं, आपल्याला आपल्या घरीच पोचून आराम मिळतो. तर आता असं वाटतं की 4 दिवस फिरून झाल्यानंतर आता आपल्या घरी जावं, आणि आता ती वेळ आलेली आहे आणि आता आम्ही आमच्या घरी जाणार आहोत. आम्ही आता वाट पाहत आहोत आणि खूप मस्त झालं. आणि आता आता वाटतंय की बस आता अजून नको, आता आपण आपल्या घरी जाऊया. अरे घरीच जाणार ना आता संपल्यावर काय करणार, आणि कुठे आणि जायचंय, भटकायला जाणार आहेस ना, बूम करायला. हां मग आता राहा जरा घरी 4 दिवस. ती पण सेटिंग लावून ठेवली आहे नुसतं घरच्यांना, पाय नाही थारवत. त्या दिवशीच कोणीतरी केलं होतं, जिथे घरच्या लक्ष्मीचा घरी पाय थारवत नाही त्या घरात लक्ष्मी टिकत नाही. आता विचार करा तुम्ही काय करायचं ते. नुसतं भिंगरी लावल्यासारखं घरातल्यांना याडा बनवून इकडे तिकडे फिरत असतात. हां आणि वरून मग घरची आठवण येते, असं होतं तसं होतं. घरचं आता काय, घरी जायचं तर कधी ना कधी तरी जायचंच आहे ना, का फिरत तुझा बस चाललेल तर फिरतच राहशील इकडे तिकडे, पण ते शक्य नाही ना. मग घरी जायची वेळ आली की मग हळूहळू घरच्यांना मस्केबाजी स्टार्ट होते. घर एक मंदिरचं पुराणीचं भाषणबाजी स्टार्ट. बचने कोणाला तरी दुसऱ्यांना बच्चन दे, तुझं सगळं पितळ उघडं पडलंय आणि सगळे बोल बच्चन आहे ना ऐकून रटले आम्ही. आता काहीतरी कुछ नया बोल बक्का. अशा रीतीने वर्स्ट ट्रिप बाय बबुनी अँड ओल्ड एंजल पार पडलेली आहे. आणि अशा अजून वर्स्ट ट्रिप त्या घेऊन येणार आहेत, वर्स्ट. आणि कसेच माझे डुंगू लाल आणि मग माझ्या डुंगूवर कसा फोकस हे मारत राहणार आहेत. तर बघत राहा आणि आम्ही पण मजा घेत राहू, आम्ही पण रोस्ट करत राहू. तर बघत राहा, मजा येणार आहे. So that's it for the today's podcast मंडळी. I hope I covered all the major points. आणि बाकीचे चुटरपुटर आपलं चालूच असतं आणि आपण वेळोवेळी कॉमेंट्स थ्रू, त्याच्यानंतर स्टोरीज थ्रू, शॉर्ट्स थ्रू त्याच्यावर बोलतच असतो. तर जे आपण ह्यापूर्वी डिस्कस केले नाही असे पॉईंट मी ह्या पॉडकास्टमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केला आणि आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.